नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर शुक्रवार होता. मार्केट मोठा गॅप अप आणि त्याच्यानंतर मार्केटचं कन्सोलिडेशन. हे काही नवीन आहे का आजच्या आठवड्यामध्ये? आज जर बघितलं शुक्रवार आहे. हा जर आठवड्यामध्ये बघितलं तर मार्केट गॅप अप, गॅप डाऊन, गॅप अप, गॅप डाऊन आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. हाच मार्केटचा या आठवड्याचा जर पूर्ण आपण सारांश काढला तर हेच मार्केटची मोमेंटम आहे अशी. त्यामुळे ओव्हरऑल जर आठवडा बघितला तर थोडासा ओकेच आपण म्हणू शकतो. आणि काय होतं की खूप सारे लोक एका दिवसाला जज करतात. एका दिवसाला म्हणजे काय की आजचा दिवस कसा गेला, रेडमध्ये क्लोज झाला का ग्रीनमध्ये क्लोज झाला, याच्यावरती खूप विचार करत बसतात. तर मार्केट आहे, मार्केटमध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ह्या गोष्टी असतात आणि आपल्याला लांबचा विचार करायचा असतो. त्यामध्ये काय असतं की आठवड्याचा विचार करा, महिन्याचा विचार करा, त्याच्यानंतर क्वार्टरली म्हणजे 3-3 महिन्याचा विचार करा, त्याच्यानंतर हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षाचा विचार करा. तर असा व्ह्यू ठेवण्याचा प्रयत्न करत जावा. जेणेकरून काय आहे की एका दिवसामध्ये जर एखादा दिवस खूप खराब झाला, तर त्याच्याने तुमचं पूर्ण जे कॉन्फिडन्स आहे तो लो नको व्हायला. किंवा एखादा दिवस खूपच चांगला गेला, तर ती ओव्हर एक्साइटमेंट देखील मार्केटला खपत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, की उदाहरण देतो तुम्हाला एक. जर तुम्हाला कोणाला वजन वाढवायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे. एक दिवस तुम्ही व्यायाम केल्यानंतर परत येऊन लगेच वजन मापल्यावरती काय लगेच ते कमी झालेलं असणार का वाढलेलं असणार आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना, की बाबा वजन वाढवायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल किंवा बॉडी बनवायची असेल, तर त्याला वेळ द्यावा लागतो आणि ती एक जर्नी आहे लांबपर्यंतची. की असं आहे का एक दिवस व्यायाम केला, खूप व्यायाम केला आणि त्या दिवशी बघितलं की एका दिवसात बॉडी बनते का? नाही बनत ना. मग तसंच आहे किंवा एक तुम्ही झाड लावलं, आज झाड लावलं, उद्या लगेच त्याला फळं येणार आहे का खायला? नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना, की बाबा आता आपण व्यायामाला सुरुवात केली, की साधारण थोडंफार दिसण्यासाठी, थोडंफार डेव्हलपमेंट होण्यासाठी 3-4 महिने तर लागतात. 3-4 महिने आपल्याला कंटिन्यू व्यायाम करावा लागेल आणि त्याच्यानंतर काहीतरी चेंजेस बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही एका दिवसाचा विचार नाही करत आहे किंवा एकाच दिवशी सगळं खाऊन बसता का? नाही ना. तसंच आहे. एक दिवस पॉझिटिव्ह होऊ शकतो, निगेटिव्ह होऊ शकतो. काही हरकत नाहीये. परंतु ते कंटिन्युअसली तुम्ही जर रोजच्या रोज बघत बसले, त्याचा विचार करत बसले, तर मग तुमचं माइंड डिस्टर्ब होणार आहे, तुमची सायकॉलॉजी डिस्टर्ब होणार आहे आणि त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे हेच क्वेश्चन असतात, की सर सायकॉलॉजी मेंटेन राहत नाही आणि मग ओव्हर ट्रेडिंग होते. हे का? तर तुम्ही ते एका दिवसाचा फक्त विचार करताय. तुम्हाला जर याची जर्नी जर लांबपर्यंत बघायची आहे, तर तुम्ही छोटे-छोटे टप्प्याचा विचार करा. 7 दिवसामध्ये काय आपलं ट्रेडिंग सेशन झालंय, 7 दिवसाचा काय लेखाजोखा आहे, तो नोट करून ठेवत जावा. त्याच्यानंतर बाबा 1 महिन्यानी काय झालंय त्याचा विचार करा. हे सगळं अशा पद्धतीने जर तुम्ही मॅनेज करत असाल ना, तर तुमची सायकॉलॉजी थोडीशी स्ट्राँग होईल. ओके. सो आय होप तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील आणि व्हिडिओ मोठा झाला तरी कोणाकोणाची बॅड कमेंट्स असतात. व्हिडिओ छोटा झाला तरी पण जे लोकं इच्छुक असतात ऐकायला त्यांचं म्हणते, "सर व्हिडिओ छोटा झाला." आता शनिवार, रविवार सुट्टी आहे आणि काही बोर करणार नाही तुम्हाला जास्त मी. काही गोष्टी आहेत त्या सांगायला पाहिजेत आणि त्या तुमच्यासाठीच आहेत. तुम्हाला जर त्याचं नॉलेज आलं तर तुम्हालाच त्यातनं काही ना काही इम्प्रूव्हमेंट होईल. तर शनिवार, रविवार सुट्टी आहे. व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा, वेळात वेळ काढून. ओके. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, काही जे डिस्कशन आपण करतोय ते तुम्हाला समजत असेल आणि तुमच्या ट्रेनिंग जर्नीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह होत असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. आय होप जे आपले सगळे एम-जी फॅमिली आहे ते पूर्ण करतील. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की खूप सारे लोकं आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात, परंतु सबस्क्राईब करत नाहीत. तर एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, सबस्क्राईब नक्की करा. ओके. आता येऊया आपण चार्टकडे आणि खूप सारं
डिस्कशन करायचं आहे, लेवल डिस्कशन करायचे आहेत, तर थोडक्यात समजून घ्या. निफ्टीचा चार्ट आहे तुमच्यापुढे 5 मिनिटाचा. ओके. आता लेवल थोड्याशा हाईड करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. मागचे 2-3 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर आपण वारंवार ही लेवल डिस्कशन करत होतो. कोणाच्या जर लक्षात असेल तर चांगली गोष्ट आहे. ही लेवल डिस्कशन करत होतो आणि हे देखील आपण डिस्कशन केलं होतं की ही जी आहे ही लक्ष्मण रेषा आहे. याच्या खाली जर निघतोय निफ्टी किंवा मार्केट जर याच्या खाली जर जायला लागते तर मग एक डाऊन मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु इकडे बघितलं तर वारंवार काय तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये पण इकडनं जेव्हा निफ्टी आलं तेव्हा काय झालंय वरती गेलंय आणि इकडनं ही देखील प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केली होती की मार्केट काय बुलिश म्हणजे काय बुलिशच आणि सेलिंग म्हणजे काय सेलिंग असं नसतं. मार्केटचं आपल्याला दोन्ही बाजू बघावं लागत असतात. कन्सोलिडेशन बाजू देखील बघावी लागत असते. हां, जिकडे प्राइस ॲक्शनची पॉसिबिलिटी वाटते किंवा जिकडे ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन होते की त्या पद्धतीने थोडंसं आपण विचार जास्त करतो की बाबा आता मार्केटची जर प्राइस ॲक्शन बुलिश आहे तर आपण त्या साईडला थोडंसं मोठं लेवल मार्क करतो. परंतु ज्या साईडला निगेटिव्ह आहे त्याचा पण विचार करावा लागतो, त्याचं पण डिस्कशन करावं लागतं आणि त्याचा पण ॲनालिसिस करावं लागतो. त्यामुळे नो डाऊट आपण नेगेटिव्ह साईडला देखील लेवल बघितल्या होत्या. ओके. सो दोन्ही साईडचा विचार करायला लागतो मार्केटमध्ये. फक्त एका साईडला विचार करून मार्केटमध्ये तशा पद्धतीने ॲनालिसिस केलं जात नाही. ओके. आणि बघितलं तर इकडे आता अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन होती. आता ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे मल्टिपल सपोर्ट आहे, इकडे ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन बऱ्यापैकी सस्टेन झालेली आहे. जर मार्केटने एक दिवस एखादा टाईमपास करून जर मार्केटने ब्रेकआउट केला तर परत आपल्याला हे जे हाय आहेत ऑल टाईम हाय, ओके, हा हाय परत एकदा बघायला मिळू शकतो. याची पॉसिबिलिटी वाढते. केव्हा वाढते पॉसिबिलिटी? जेव्हा या लेवलची हे जे ट्रेंड लाईन आहे याची जर लेवल ब्रेकआउट होऊन मार्केट एखाद्या दिवस सस्टेन झालं तर. मग त्याच्यानंतर परत आपल्याला बुलिश साईड बघायला येतं. फक्त काय होतं की मार्केट जेव्हा बुलिश साईड जातं ना त्यावेळेस मार्केटचं काय होतं गॅप अप करत मार्केट बुलिश साईडला जातं. त्यामुळे मार्केट पकडणं थोडंसं अवघड जातं. आज पण बघा मार्केटने बुलिश साईड मोमेंटम दाखवला. परत येऊया आपण 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती. आपण काही लेवल देखील डिस्कशन केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवला. आपण ही लेवल डिस्कशन केली होती की मार्केट गॅप अपने गेलं. त्यामुळे काय होतं की ही अशा पद्धतीने बुलिश साईड जाताना मार्केट गॅप अपने जातं. त्यामुळे आपल्याला तिकडे काय होतं मार्केट मिस होतं. ओके. आणि त्याच्यानंतर बघा इकडे एक अशा पद्धतीने चॅनल तयार केलेलं आहे. आता जोपर्यंत या चॅनलच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा असाच थोडासा कन्सल्टेशन करताना दिसेल. चॅनलला जर ब्रेक केलं डाऊन साईडला तर छोटा मोठा नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. आणि बुलिश साईडला जर हे जे रेजिस्टन्स आहेत ह्या पद्धतीने थोडं हे करून जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. मग ते ऑल टाईम हाय जिकडे आपण आता डिस्कशन केलं त्या लेवलकडे निफ्टी जाताना दिसू शकतो. ओके. तर आधी आता सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे हाय 26,000 राऊंड लेवल आहे त्यामुळे मार्क केली. ती इंट्राडे आहे थोडासा खालीच होता. इकडे जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन अशा पद्धतीने इकडे आहे आणि नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर इकडे एक छोटे मोठे सपोर्ट दिसतात ते. तर ह्या छोट्या मोठ्या सपोर्टला आपण मार्क करूया. ट्रेडिंग झोन 25,955 आणि रेजिस्टन्स आहे 26,000. म्हणजे साधारण जर बघितलं तर 45 ते 50 पॉईंटची रेंज आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते जी की नो ट्रेडिंग झोन आहे. इकडे मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे. इकडे मल्टिपल टाईम छोटे सपोर्ट घेतले होते. रिजेक्शन तिकडनं आले होते. आता आणि इकडनं ही ट्रेंड लाईन आहे त्यामुळे थोडंसं काय इकडे ट्रेंड लाईन बघितली तर थोडंफार इकडे नेगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो. परंतु जर एखादा पुलबॅक घेऊन अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. एखादा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल. कुठे ना कुठे हे जे निगेटिव्ह आपल्याला इकडे प्राइस ॲक्शन दिसते आणि थोडंसं जर बघितलं ते छोटे मोठे जे सपोर्ट आहेत
ते परत आपल्याला निफ्टी घेताना दिसू शकतो. मग आता आधी जर आपल्याला निगेटिव्ह साईडचा विचार करायचा आहे, तर काही छोटे-छोटे सपोर्ट आहेत. तर इकडे एक छोटा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक छोटा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर आजचा इंट्राडे लो हा एक सपोर्ट आहे. मग काय लेवल आपल्या इकडे बघायला मिळतं ते एकतर ही ट्रेंड लाईन आहे. एक छोटासा पुलबॅक घेऊ द्या. लेवल ब्रेक जर होतीये तर फर्स्ट सपोर्ट आहे 25,930. सेकंड सपोर्ट आहे 25,900 आणि थर्ड सपोर्ट आहे 25,880. तर हे काही सपोर्ट आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळते 1, 2, 3. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा ऑल टाइम हाय आहे. सॉरी, हा नाही, हा ऑल टाइम हाय आहे इकडचा. ठीक आहे. तर हे दोन सिंगल हाय आहे, स्विंग हाय आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय रेजिस्टन्स आहेत. या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. तर मध्ये जर बघितलं तर हा एक छोटा रेजिस्टन्स आहे. तर थोडं छोटे-छोटे लेवल आपण मार्क केले ते. त्याच्या मागे कारण देखील आहे की इकडे खूप कन्सोलिडेशन आहे, इकडे खूप कन्सोलिडेशन आहे. हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. इकडनं जर मार्केटने ब्रेकआउट दिला तर तो रेजिस्टन्स एरियामध्ये एंटर होतोय. ओके. जे रेजिस्टन्स एरिया काय जिकडने मल्टिपल टाइम शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती. ओके, ह्या दोन लेवल थोड्याशा जवळ-जवळ आहेत. बिकॉज तिकडे आपल्याला रिसेंटली रेजिस्टन्स हाय लेवलवरती होते. तर 26,000च्या वरती जर सस्टेन होतोय तर 26,020 थोडक्यात काहीशा स्कॅल्पिंग टाईप लेवल आहेत. सेकंड आणि ही 26,050. ओके. म्हणजे आज जरी आपल्याला ग्रीनमध्ये इकडे निफ्टी दिसतोय आणि आता एका रेंज ब्रेक करून जर वरती आलाय, परंतु रिसेंटली जर बघितलं तर हे दोन थोडेसे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. तर याचा थोडंसं आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे. ओके. तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बाकी मोठा गॅप अप जर होतोय, थोडंसं पुलबॅक घेऊन जर स्विंग हाय ब्रेक होत असेल तर आपल्याला काहीसं बुलिश मोमेंटम बघायला मिळेल. आणि मोठा गॅपडाऊन जर झाला तर छोटा-मोठा पुलबॅक करून, कारण गॅपडाऊन जर होत असेल तर मग तो थोडासा नेगेटिव्ह झोनमध्ये ओपन होताना दिसतोय. आणि नेगेटिव्ह झोनच्या वेळेस जर पुलबॅक घेऊन छोटे-मोठे पुलबॅक नंतर जर काहीशी प्राइस ॲक्शन करून नेगेटिव्ह झाला तर हा थोडासा फास्ट सेलिंग साईड येताना दिसू शकतो. ओके. आणि नोटेडिंग झोन तुम्ही आपण डिस्कशन केलेलंच आहे ऑलरेडी. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. ओके. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बँक निफ्टीच्या लेवल बघूया आता आपण. काल आपण डिस्कशन केलं होतं, ह्या लेवल आपण काल मार्क केलं होतं. काल आपण हे डिस्कशन केलं होतं की हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक इंट्राडे क्लोजिंग आहे आणि त्याचा सपोर्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर गॅप अप कुठे ओपन होत असेल तर तिकडे तो कन्सोलिडेशन करण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके. मी ते टेलिग्रामवर देखील ओके. आणि आज जर बघितलं तर बघा इकडे हे कन्सोलिडेशन. बेसिकली ही जर बघितली तर ही एक इनसाइड कॅन्डल झाली. ही कालचा कॅन्डलचा लो, हा कालच्या कॅन्डलचा हाय, म्हणजे ही पूर्ण हाय आणि लो आणि त्याच्यामध्ये जर बघितली तर ही कॅन्डल. आपण जर डेली टाईमवर वरती गेलो तर तुम्हाला बघायला मिळेल की इकडे एक इनसाइड कॅन्डल तयार झाली. ओके. ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा लो, हे एक इनसाइड कॅन्डल. आणि ही जर प्रायजेक्शन बघितली कुठं आपण तर लास्ट टाइम बघा एक इकडे बुलिश कॅन्डल झाली होती. आता जर बघितलं तर असले म्हणून एक बुलिश कॅन्डल झाली, त्याच्यावरती क्लोजिंग दिली. म्हणजे एक आणि दोन, ह्या ज्या दोन कॅन्डल आहे हे थोड्याशा बुलिश बघायला मिळतं ते. ओके. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मी तुम्हाला लास्ट 2 ते 3 ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ही जी रेंज आहे पूर्ण ही थोडीशी कन्सोलिडेशनची रेंज आहे ना. मार्केटचा ट्रेंड इकडनं अप साईडला आहे किंवा डाऊन साईडला आहे. ही थोडीशी रेंज आहे, इकडे थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये आहे. आणि आता जर बघितलं तर या सगळ्याला आपण एकदा हाईड करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो
तर ही देखील आपण हा देखील चॅनल आपण काल बघितला होता. बुलिश, बुलिश, बुलिश. तर परत या लेव्हलवरून आला, बुलिश झाला, खाली घेतला. इकडे 50% ची जी मिडल लाईन आहे त्याच्यावरती कन्सल्टेशन करतोय. तर हा जर स्विंग हाय ब्रेक होत असतील, आजचे रेझिस्टन्स लेवल ब्रेक होत असतील, तर हे जी वरची लेवल आहे त्या वरच्या लेवलवरती जाण्याचा ट्राय करू शकतो. कारण की बघा इकडे पुल बॅक घेऊन परत वरच्या लेवलवरती गेले, पुल बॅक घेऊन परत वरच्या लेवलवरती, पुल बॅक घेऊन परत वरच्या, इकडे आला पुल बॅक घेऊन परत हा वरच्या लेवलवरती. तर थोडीची पॉसिबिलिटी आहे ती थोडीशी बुलिश साईडला वाढताना दिसते. ओके, 5 मिनिट टाइम फ्रेमवरती जाऊया. तर हा इकडे इंट्राडे हाय आहेच, परंतु इकडे रिसेंटली हाय हाय थोडासा जास्त स्ट्रॉंग बघायला मिळतो. तर ही एक लेवल आपण इकडे मार्क केली आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडनं ही एक ट्रेंड लाईन अशी सुरुवात आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर ही मोमेंटम मोठी होती, नंतर स्विंग क्रिएट केला, छोटी स्विंग, छोटी स्विंग, छोटी स्विंग. आता याला ह्या ट्रेंड लाईनच्या जोपर्यंत वरती आहे तो आपल्याला अप ट्रेंडमध्येच आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ही ट्रेंड लाईन ब्रेक करून जर वरती गेला, 59,200ची लेवल आहे रेझिस्टन्सची, ती जर ब्रेक केली तर मग जे रेझिस्टन्स आहेत ते आता बघूयाच आपण. परंतु जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती आहे तोपर्यंत सेलिंग साईडला तरी थोडंसं मार्केट येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे बँक निफ्टी. ओके, परंतु जर ही लेवल जर ब्रेक होती तर मग हा जो इंट्राडे लो आहे या दिवसाचा, ओके, ही जी लेवल आहे, हा जो स्पेस इकडे शिल्लक राहतोय तो स्पेस कुठे ना कुठे मार्केट फिल करताना दिसू शकतं. ओके, मग आता लेवल काय बनतं ते, तर लेवल इकडे आपल्याला बघायला मिळते की बाबा इकडं एक छोटासा सपोर्ट आहे 59,000च्या आसपास, राऊंड लेवल आहे, तिला आपण मार्क केले. आणि आता इकडे थोडीशी जी रेंज आहे नो ट्रेडिंग झोनची, तर ती मोठी का बनली आहे, बिकॉज प्रिव्हियस डे हाय जर बघितला तर तो या लेवलवरती आहे आणि हे दोन छोटे छोटे इकडे. तर ही लेवल जर आपण मार्क केली हीच आणि थोडा ब्रेकआउट आला तर परत इकडे एक मोठी रेजिस्टन्स लेवल आहे, त्यामुळे थोडीशी लेवल आपण इकडे मोठी कन्सिडर केलेली आहे नो ट्रेडिंग झोनची. तर ही ट्रेंड लाईन आपण रिमूव्ह करूया. डाऊन साईडचं जर लेवल बघितलं तर हा फर्स्ट सपोर्ट आहे, त्याच्यानंतर बघितलं तर ही एक लेवल आहे, त्यानंतर ही एक लेवल, शेवटी ही एक लेवल. रिजेक्शन, 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 ट्रेंड लाईन, मल्टिपल टाइम रिजेक्शन. म्हणजे ही जी लेवल आहे या लेवलवरती काय आहे, कॉल रायटर थोडेसे हेवी आहेत. ओके, मार्केटला वरती येऊन देत नाहीत. आणि जर हे कॉल रायटरला पार करून जर बँक निफ्टीवर जातोय तर मग नेगेटिव्हचा व्ह्यू थोडासा कमी होतोय, मग इकडनं हा थोडासा बुलिश साईडला जाऊ शकतो. हे जे कॉल रायटर आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येताना दिसू शकते. परंतु जर इकडनं हे जे पुट रायटरने दम लावायचा प्रयत्न केला, हे जे पुट रायटर आहे जे की मार्केटला आत्ता पण इकडे सस्टेन करण्याचा प्रयत्न करतात ते 59,000च्या लेवलच्या वरती, बघा इकडे राऊंड लेवलच्या वरती, आणि ते जर नाही होल्ड करू शकलं आणि तिकडनं जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर ही प्राइस ॲक्शन नेगेटिव्ह बघायला मिळू शकते. मग ही डाऊन साईडचे जे आपण आत्ता सपोर्ट डिस्कशन केलेत, 58,916, 58,853, 58,780 आणि 58,711, हे निगेटिव्ह साईडचे आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळत आहे. ओके, आता बघा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय कारण की खूप गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या असतात आणि मी कधी एक्सप्लेन करताना काटकसर करत नाही, इतकं शिकू का तितकं शिकू असा विचार करत नाही. जी पण प्राइस ॲक्शन बनत असते ती मी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे काय होतं की हे जे ॲनालिसिस करतो आपण ते फक्त ही प्राइस ॲक्शन झाली त्याच्यानुसार आपण करत असतो. परंतु जर प्राइस ॲक्शन काय आहे, मार्केटचे प्राइस ॲक्शन करून मार्केट मोमेंटम कसे देतं किंवा सेटअप कसे तयार होतात ते, स्विंग कसे तयार होतात ते, सपोर्ट रेजिस्टन्स कसे तयार होतात ते, आणि त्याचसोबत आपल्याला आपली माइंडसेट काय पाहिजे, सायकोलॉजी काय पाहिजे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि ज्या पद्धतीने मी इकडे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही डिटेल्समध्ये तिकडे काही काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर इंटरेस्टेड असाल तर नक्की एकदा चेक करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन तिकडे जॉईन करू शकता. ओके. ओके. लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बाकी बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती तर लास्ट टाइम ज्यावेळेस या लेवलवरनं मोमेंटम आला होता, एक बुलिश मोमेंटम दाखवला होता या लेवलपर्यंत, म्हणजे 59,500 पर्यंत. हा सरळ सरळ बुलिश मोमेंटम होता. आता इकडे जर बघितलं तर 59,300 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. त्यानंतर ही गॅप पेंडिंग आहे. त्याच्यानंतर इंट्राडे हाय आहे. ओके. 59,200 आणि 59,000 म्हणजे साधारण 200 पॉईंटची आपल्याला काय मिळाली इकडे, नो ट्रेडिंग झोनची रेंज मिळाली ही. ओके. इकडनं जर हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर 59,300 रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स आहे 59,400 आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 59,500च्या आसपास. ओके. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला प्राइस ॲक्शन थोडीशी नेगेटिव्ह, जरी आज 150 पॉईंट बँक निफ्टीवर असला तरी पण स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं अजूनही नेगेटिव्ह आहे. आणि इकडे जर बघितलं तर आपण ही लेवल वारंवार डिस्कशन करत आलो होतो. ओके. परंतु आता जर बघितलं तर ही जी मोमेंटम आहे, या मोमेंटम नंतर हा एक हेल्दी पुलबॅक आहे, आपण असं कन्सिडर करू शकतो. आणि जेव्हा ट्रेंड लाईन व्यवस्थित ब्रेक होतील तेव्हाच परत एकदा ऑल टाईम हायला बँक निफ्टी जाताना दिसू शकतो. परंतु आता जोपर्यंत या रेंजमध्ये आहे तोपर्यंत आपण थोडे छोटे छोटेच व्ह्यूचा विचार करू शकतो, किंवा ते छोटे छोटेच मोमेंटम मार्केट देण्यामध्ये दिसत आहे. बिकॉज हा डिसेंबर एंडिंगचा महिना आहे आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे की फॉरेन इन्व्हेस्टर थोडे सुट्टीवरती असतात. ओके. चला जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सची 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती बघूया. लेवल या होत्या. सेन्सेक्सनी पण काय केलं, गॅप ऑफ ओपनिंग दाखवली, मोठा गॅप अप ओपन होता आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं रेंजमध्ये. ओके. आणि गॅप अप नंतर काय मार्केट बऱ्यापैकी कन्फ्युजन करत असतं, किंवा गॅप अप गॅप डाऊन झाल्यावरती मार्केटमध्ये थोडंसं व्ह्यू जो बनतो तो थोडासा साईडवेज बनण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि तेच केले मार्केटने. सगळे लेवल रिमूव्ह केले ते. आजचा इंट्राडे हाय आणि हे 2 दिवसाचे इंट्राडे हाय होते लगातार, त्याला आपण मार्क केले. त्यानंतर जर बघितलं तर स्विंग कुठले होते, हा स्विंग आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा एक स्विंग बघायला मिळाला. तर हे 3 स्विंग आहेत. याची रेंज थोडी छोटी होती त्यामुळं सपोर्टचे आपण लेवल मार्क केली, आणि ही नो ट्रेडिंग झोनची रेंज. आता याच्या सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट मिळतोय आपल्याला एकीकडनं. या काही लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. बरं. आता प्राइस ॲक्शनवर थोडं फोकस ठेवा. मार्केट वरती गेलं, मार्केटने इकडे या पद्धतीने प्राइस ॲक्शन केली. ही जर एवढी प्राइस ॲक्शनला जर आपण कन्सिडर केलं तर ही बुलिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न आपल्याला इकडे पाहायला मिळतो. आणि मल्टिपल टाइम इकडे रिजेक्शन आहे ते आहे 85,056 वरती. सपोर्ट जर बघितलं तो आहे 84,800च्या आसपास. तर ही जी रेंज आहे ही नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे सेन्सेक्समध्ये. ओके. आता कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट जर दिला आणि हा जो रेजिस्टन्स आहे, हा जो हाय आहे, हा जर ब्रेक झाला तर 82,250चा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. त्यांचं तर 85,000 आहे, करेक्शन करा. 85,400चा सेकंड रेजिस्टन्स आणि 85,485चा थर्ड रेजिस्टन्स. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं एक छोटी मोठी इकडे ट्रेंड लाईन आहे, सपोर्ट आहे, हा सपोर्ट नंतर गॅप आहे. त्यामुळे 84,800ची जर लेवल छोटा मोठा टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट आहे 84,660, सेकंड आहे 84,531 आणि थर्ड आहे 84,377.
हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप, थोडं कन्सोलिडेशन आणि रेंज करून जर ब्रेकआउट देत असेल तर मग ह्या लेवल परत आपल्याला बघायला मिळतील. गॅप डाऊन जर झाला तर मग हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स त्याच्यामध्ये थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर जर वरती गेला आणि त्याच्यानंतर जर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून जर खाली आला तर गॅप डाऊन मग वरती जाऊन हा ब्रेकआउट फेलियर होईल आणि त्याच्यानंतर मग थोडासा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित समजला असेल. ज्या काही प्राइस ॲक्शन होतं, ज्या काही सपोर्ट रेजिस्टन्स लेवल होतं, यातनं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, फॅमिलीमध्ये सगळीकडे शेअर करू शकता आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.